आयुष्यात जे आपलं आहे ते आपल्याला नक्की मिळणार आणि जे आपलं नाही ते आपल्याला कितीही प्रयत्न केले तरीही नाही मिळणार. समोरची व्यक्ती जर तुमची बोलणी ऐकती तर याचा अर्थ असा समजू नका की इथे व्यक्ती काही चुकते किंवा चूक करते किंवा ती व्यक्ती चुकीची आहे म्हणून ऐकते. त्या व्यक्तीला नात्याची कदर असते, त्या व्यक्तीला माणसं महत्त्वाची असतात म्हणून ती व्यक्ती चूक नसतानाही तुमची बोलणे ऐकते. कारण का तर या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, माणसं महत्त्वाची असतात. पण जेव्हा त्या व्यक्तीचा संयम सुटतो ना त्यावेळी ती व्यक्ती तुम्ही कितीही बोलले, कितीही त्यांना मारलं किंवा कितीही काही वाईट बोलले तरीही त्या बोलण्याचा त्या व्यक्तीवर काही एक परिणाम होत नाही. कारण त्या व्यक्तीला हे माहीत होऊन गेलेलं असतं की आपण कितीही सहन केलं, आपण कितीही बोलणं ऐकलं तरीही आपल्याला समजून घेणारं कोणी नाही. आणि जर अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल ना तर तुमची चिडचिड सहन करणारी असेल ना, तुमचा राग सहन करणारा असेल तर तिला समजून घ्या आणि तिला गमावू नका.